मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकारांचा मेळावा आयोजित करण्यात आला। यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली। याच संदर्भात मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांच्याशी आम्ही संवाद साधला आहे। मुंबई मराठी पत्रकार संघात दरवर्षी आम्ही ज्येष्ठ पत्रकारांचा मेळावा आयोजित करीत असतो आणि या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळतो। यावर्षी देखील मोठ्या संख्येने ज्येष्ठ पत्रकार या मेळाव्याला आले होते आणि आज या मेळाव्यातच आम्ही मुंबई मराठी पत्रकार संघाच्या ॲपचं उद्घाटन आमचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय श्रीकृष्ण शितोले साहेब यांच्या हस्ते केलं आणि आजपासून आमचं ॲप सुरू झालेलं आहे। ज्येष्ठ पत्रकार इथे एकत्र येतात, आपले अनुभव सांगतात, गप्पा मारतात, खेळीमेळीच्या गप्पा होतात आणि वर्षभराने का होईना एकत्र येऊन ते एन्जॉय करतात। आज जसं आपण पाहिलं की शितोले साहेबांना निवृत्त होऊन 32 वर्ष झाले, ते टाइम्स ऑफ इंडिया होते, निवृत्त होऊन त्यांना 32 वर्ष झाले, आज ते 88-89 त्यांचं वय आहे। पण अशा परिस्थितीत देखील ते अगदी उत्साहाने आले, त्यांच्यासारखे इतर अनेक लोक उत्साहाने आले आणि त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या प्रती आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त केल्या। आम्ही तसा त्यांचा सत्कार केला, आम्ही एकत्र स्नेहभोजन घेतलं आणि आज अतिशय खूप एन्जॉय केला आम्ही आजचा हा दिवस। मग काय सांगाल, ज्येष्ठ पत्रकारांचा आज मेळावा आयोजित करण्यात आला होता, एकूणच काय कार्यक्रम होता, कसा प्रतिसाद मिळाला आणि काय उद्देश होता? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण ज्येष्ठ सदस्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे। इथे आल्यानंतर खेळीमेळीचं वातावरण असतं, पण पत्रकार आपले काही समस्या असतील, काही प्रॉब्लेम असतील, त्यासुद्धा इथे मांडतात। आणि मग आता अलीकडे आपण पाहिलं की बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना आहे, ते सरकारने त्याचा आपल्या आग्रहाखातर त्याचा GR काढला, परंतु तो कार्यान्वित झालेलाच नाही आतापर्यंत। त्याच्यावरती आजच्या ह्या मेळाव्यात खूप सगळ्यांनी सरकारविषयीची नापसंती व्यक्त केली की हे बरोबर नाही आहे त्या जे काही होत आहे ते। कारण खूप सारे पत्रकार असे आहेत की त्यांना गरज आहे, आज गरजसुद्धा आहे। म्हणजे सन्मान योजना नाव जरी दिलेलं असलं तरी पण ती एक गरजसुद्धा आहे आणि त्याच्याकरता देण्याचा निर्णय सरकारने घेतला, त्याचं आम्ही सगळ्यांनी खूप अभिनंदन केलं, सरकारचं कौतुक केलं। पण नंतर सगळं ठप्पच झालेलं आहे, काहीच झालेलं नाही आहे, म्हणून सगळ्यांनी खूप नाराजी व्यक्त केलेली आहे। हे आज ह्या आमच्या पत्रकार संघाचं एक ॲप सुरू झालं, हा एक मुद्दा आणि दुसरा सन्मान योजनेचा मुद्दा, ह्या दोन मुद्दे इथे एक प्रभावी ठरले। अर्थात बाकीच्या गप्पा टप्पा खेळीमेळीचं वातावरण होतंच, पण ते सांगितलं त्या दोन मुद्दे फार महत्त्वाचे ठरलेले आहेत। आणि मी आता विश्वस्त या नात्याने आज जे काही आमचं इथे चर्चा झाली त्याच्या अनुषंगाने एक पत्र मुख्यमंत्र्यांच्याकडे पाठवून देणार आहे। या काळामध्ये पत्रकारांची घुसमट होती असं तुम्हाला वाटतंय का? पत्रकारांची घुसमट एकतर ह्या बाळशास्त्री जांभेकर जी योजना आहे सन्मान योजना, त्याला आम्ही तर अवमान योजनाच नाव दिलेलं आहे, त्यामुळे होत नाही। तर घुसमट म्हणजे काय, खूप सारे पत्रकार असे आहेत की त्यांचे व्यक्तिशः काही व्यक्तिगत काही प्रॉब्लेम आहेत, काही प्रश्न आहेत त्यांचे आणि काहींची परिस्थिती तर फार वाईट आहे। ते आमच्याकडे आम्ही त्यांना एक मंथली औषध पाण्याचा खर्च म्हणून प्रत्येकाला मंथली 1200 रुपये पाठवतो, तर कारण त्यांची ती गरज आहे आणि म्हणून आमचं सरकारकडे असं मागणं आहे। आणि GR काढतात आणि अंमलबजावणीच करत नाही पत्रकारांच्या योजनांची, हे वाईट आहे। म्हणजे त्याला ह्याला एक प्रकारची घुसमटच आहे असं म्हणतो। पत्रकार संरक्षण कायदा आहे, परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप करण्यात येत नाही, आली नाही आहे, याकडे कसं बघताय? नाही, त्याची पण नाही। आम्ही तर दरवेळेला त्याच्यासाठी तर आम्ही खूप सगळ्या संघटना एकत्र येऊन बरेचदा आंदोलनं केलेली आहेत, मोठे मोठे कार्यक्रम घेतलेले आहेत, पण अजूनही त्याच्यात तो कायदा त्यांनी स्पष्ट केलेला नाही आहे। ज्या आमच्या डिमांड्स होत्या ते त्यांनी केलेलं नाही आहे, ती पण आणखीन एक आमची डिमांड सरकारकडे आहे।
तसेच यावेळी संदीप चव्हाण, विष्णू सोनवणे, जगदीश बोर्डे, स्वाती घोसाळकर, शैलेंद्र शिर्के, राजेंद्र हुंजे, किरीट गोरे, आत्माराम नाटेकर, गजानन सावंत, राही भिडे, देवदास मटाले आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।